संकल्पसिद्धीचे गुपित विश्व प्रार्थना यातील प्रश्न क्रमांक 11. विश्व प्रार्थनेत सर्वांना आरोग्य दे असे प्रार्थिलेले आहे, तर त्याचे नेमके प्रयोजन काय? जीवनविद्येच्या तत्वज्ञानात शरीराला सर्वात महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. शरीराचे महत्त्व सांगताना जीवनविद्येने शरीर साक्षात परमेश्वर असा अत्यंत अभिनव सिद्धांत मांडलेला आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा जीवनविद्या सांगते, पहिले, शरीर म्हणजे दिव्य संगणक आहे. दुसरे, शरीर म्हणजे दिव्य टेप रेकॉर्डर आहे. तिसरे, शरीर म्हणजे दिव्य बँक आहे. चौथे, शरीर म्हणजे दिव्य व्हिडिओ रेकॉर्डर आहे. पाचवे, शरीर म्हणजे परमेश्वराची जिवंत मूर्ती आहे. सहावे, शरीर म्हणजे अगणित चमत्कारांचे आगर आहे. वास्तविक शरीराचे यथार्थ वर्णन करण्यास शब्दच अपुरे पडतात. शरीर आहे तर सर्व आहे व शरीर नाही तर काहीच नाही. अशा या दिव्य शरीराचे आरोग्य राखायचे की त्याची राख करायची हे केवळ माणसाच्याच हातात आहे. म्हणून जीवनविद्या सांगते, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. प्रत्यक्षात मात्र परिस्थिती आणि वस्तुस्थिती विपरीत असल्याचे दिसून येते. सामान्यपणे असे दिसून येते की अपवाद वगळता शरीराची किंमतच लोकांना कळलेली नाही. याचे मुख्य कारण म्हणजे माणसाला शरीर फुकट मिळालेले आहे. जे फुकट मिळते ते फुंकून टाकण्याकडेच माणसाची प्रवृत्ती दिसून येते. अशिक्षित व सुशिक्षित माणसे सुद्धा दारू, गुटखा, ड्रग्ज, तंबाखू, गर्द, गांजा, विडी, सिगारेट अशा सर्व अनिष्ट गोष्टींच्या आहारी जाऊन सुंदर आणि दिव्य अशा शरीराची अक्षरशः राखरांगोळी करतात. व्यसन म्हणजे भुंगा आहे. ज्याप्रमाणे एखादा भुंगा लाकडात शिरून व लाकूड पोखरून लाकडाचा संपूर्ण भुगा करतो, त्याप्रमाणे माणसाला जडलेले व्यसन त्याच्या शरीराची राख करते. सुरुवातीला मजा म्हणून किंवा दुर्जन लोकांच्या संगतीमुळे किंवा दुःखद घटनांना विसरण्यासाठी किंवा काही कारणास्तव पर्याय नाही म्हणून स्वीकारलेली ही व्यसने पुढे भविष्यात भयंकर सजा देण्यास कारणीभूत ठरतात. ही अनिष्ट व्यसने जीवनात सर्व प्रकारच्या संकटांना, शारीरिक व मानसिक रोगांना आणि अपरिमित दुःखाला आमंत्रण देऊन व्यसनाधीन झालेल्या माणसांचे संसार उद्ध्वस्त तर करतातच, शिवाय त्यांच्या बायका पोरांना सुद्धा वाऱ्यावर सोडण्यास कारणीभूत ठरतात. तात्पर्य, शरीराच्या आरोग्याची किंमतच या व्यसनी लोकांना कळत नाही आणि जरी कळली तरी वळत नाही. म्हणून जीवनविद्या सांगते, हेल्थ इज वेल्थ, हेल्थ इज हार्मनी, हेल्थ इज हार्वेस्ट ऑफ हॅपीनेस, हेल्थ इज हेवन. इन फॅक्ट, हेल्थ इज एव्हरीथिंग. इफ हेल्थ इज लॉस्ट, ऑल इज लॉस्ट. वास्तविक आरोग्याचे महत्त्व काय वर्णावे? शरीराचे आरोग्य म्हणजे प्रत्यक्षात धन व संपत्ती असून सुखाचे आगर व आनंदाचे नंदनवन आहे. इतकेच नव्हे तर शरीराचे आरोग्य राखणे म्हणजे प्रत्यक्षात परमेश्वराची फार मोठी सेवा करणे होय. व्यायाम करणे, योगासने करणे, शरीराला चांगले पौष्टिक अन्न व आरोग्यदायक पेय देणे, याद्वारे माणसाला शरीररूपी परमेश्वराची उत्तम सेवा करता येते. त्याचप्रमाणे शरीराला चांगल्या सवयी लावणे, चांगले संस्कार देणे व जे जे काही हितकारक आहे ते शरीराला देणे म्हणजे प्रत्यक्षात परमेश्वराची फार मोठी सेवा करणे होय. दुसरा मुद्दा असा की घरामध्ये जर 10 माणसे असतील व त्यापैकी एकाची जरी शरीर प्रकृती बिघडली तर घरातील इतर सर्व माणसांचे स्वास्थ्य बिघडते. त्याचप्रमाणे समाजामध्ये सुद्धा काही माणसे काही कारणामुळे रोगग्रस्त झाली तर त्याचे अनिष्ट परिणाम समाजातील इतर लोकांवर सुद्धा होतात. म्हणून
सर्वांना आरोग्य प्राप्त व्हावे असे विश्वप्रार्थनेत प्रार्थिलेले आहे. विठ्ठल विठ्ठल. जय सद्गुरू. जय जीवन विद्या.